नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित यामध्ये प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न, कालमापन, घड्याळ यावर 1 ते 2 प्रश्न आपल्याला विचारलेच जातात. त्याचा आपण आज सराव करणार आहोत. नमुना प्रश्न दिले. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा. किती मिनिटानंतर बरोबर 5 वाजतील? पाहितं 3 6 वर मिनिट काटा आहे, 3च्या पुढं तास काटा आहे, म्हणजे 6 वर आहे, म्हणजे 3:30 वाजलेत. 5:30 किती मिनिटाने बरोबर किती मिनिटानंतर बरोबर 5 वाजतील? 5 वाजतील विचारले. मग अजून अर्धा तास झाला तर 4 वाजतील, परत 1 तास, म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटे, म्हणजे 1 तासाचे 60 मिनिटं आणि हे 30 मिनिटं, म्हणजे 70, 80 आणि 90 मिनिटांनी बरोबर आपला 5 वाजणार आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला घड्याळाबाबतचे प्रत्येक परीक्षेला 1-2 प्रश्न विचारलेच जातात. त्याचा आज आपण सराव करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, आधी मध्यान्हपूर्व 10:30 वाजता अभ्यासाला बसली व मध्यानंतर 1:50 मिनिटांनी अभ्यास करून उठली तर तिने किती तास अभ्यास केला? मध्यान्हपूर्व म्हणजे दुपार व्हायच्या आधी, दुपारचे 12 वाजायच्या आधी 10:30 वाजता अभ्यासाला बसली होती आणि 1:50 मिनिटांनी अभ्यास करून उठली. 10:30 नंतर 11:30, 12:30 आणि 1:30, 3 तास झाले आणि नंतर 20 मिनिटं, म्हणजे 3 तास आणि 20 मिनिटं ती अभ्यास करत बसली. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचे काही प्रश्न आपण स्वाध्याय म्हणून पाहणार आहोत. सरावासाठी प्रश्न. स्वाध्याय पहा, याचा चांगला सराव करायचा आहे. एवढा जरी सराव केला तरी आपल्याला याचे मिळणारे 4 मार्क आपल्याला ते निश्चितच मिळणार आहेत. पहा, सरावासाठी प्रश्न. स्वाध्याय प्रश्न 1, 3 तास 50 मिनिटे बरोबर किती? 3 तास आणि 50 मिनिटे एका तासात असतात. 1 तास बरोबर 60 मिनिटं. 3 तासाचे झाले 6, 6, 12, 6, 18, 180 मिनिटे आणि वरचे 50 मिनिटं. 1 तास 80, 3 तास आणि 3 तासात झाले 180 मिनिटं. 180 अधिक हे वरचे 50, मग 0 0, 8 आणि 5 13, हाताला 1 आणि 2, 230 मिनिटं. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 2, 380 मिनिटं बरोबर किती तास आणि किती मिनिटं? पहा, इथे आहे 380. अशा वेळेस आपल्याला 60 मिनिटांचा 1 तास आहे. मिनिट आणि तास याचे आपल्याला तास आणि मिनिटे वेगळे काढायचे. किती 380 मिनिटांमध्ये किती तास होतात आणि किती शिल्लक मिनिटे उरतात ते विचारलंय. मग 60 मिनिटांचा 1 तास म्हणून त्याला आपण 60 ने भागू. 0 0 गेला, 6 6 36, 36 37 आणि 38, 2 म्हणजे 20 मिनिटं. 6 तास आणि 20 मिनिटं. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा, तिसरा प्रश्न आहे, 150 मिनिटे यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? 150 मिनिटं म्हणजे 6 6 12, 6 1 6, 60 1 60, 6 1 6, 6 12, 13 14 15, 12 म्हणजे 2.5 तास बरोबर आहे. 2 वाजून 30 मिनिटं बरोबर आहे. 2 तास आणि 30 मिनिटे बरोबर आहे, पण 1 तास आणि 50 मिनिटे बरोबर नाही. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. चौथा प्रश्न आहे, तास काटा 4 व 5 मध्ये मिनिट काटा 9 वर तर किती वाजले आहे? 4 आणि 5 मध्ये तास काटा असेल, 9 वर मिनिट काटा असेल तर 4:45 वाजले आहेत, म्हणजे 4 वाजून 45 मिनिटं. पर्याय क्रमांक 2 बरोबर
पाचवा प्रश्न आहे 4:15 यासाठी पुढीलपैकी कोणते विधान योग्य होईल? 4:15 आहे 4:15 हे बरोबर. 4 तास 15 मिनिटं बरोबर आहे. 4:15 4:15 म्हणजे 4:15. 4 आणि पाव तास हे पण बरोबर आहे. मग ब आणि क हे तिन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 6वा प्रश्न सोबतच्या घड्याळात किती मिनिटानंतर बरोबर 5:30 वाजतील? पहा इथं 3:40 झालेत. अजून 20 मिनिटाने 4 वाजतील आणि आपल्याला 5:30 वाजायचे. अजून मग तो 1.5 तास आणि 1.5 तास म्हणजे 1 तास 60 मिनिटं आणि पुढचे अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. 60 आणि 30 90 आणि हे 20 मिनिटं म्हणजे 100 आणि 110 मिनिटांनी 5:30 वाजतील. पुढे आहे पुढचा 7वा प्रश्न 2.5 तास आणि पाऊण तास बरोबर किती? 2.5 तास म्हणजे 2 तास आणि 30 मिनिटं. पाऊण तास म्हणजे 1 पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. मग किती झाले यांचे? 0 5 7 2 2 वाजून 2:45 तास. 2:45 तास. पर्याय क्रमांक 4. 2.5 तास आणि पाऊण तास. 2.5 तास आणि पाऊण तास. 2.5 आणि ते 2.5 आणि हे पाऊण. 2.5 आणि अर्धा म्हणजे झाले 3 आणि वरचा पाव 3.25. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 3.25. पुढचा प्रश्न आहे 8वा 4 तास 40 मिनिटं बरोबर अधिक 4 तास आणि 40 मिनिटं आणि 5 तास आणि 55 मिनिटं बरोबर किती? मग 40 आणि हे 5 आणि हे 9 95 मिनिटं झाले. याच्यामधला 60 वजा केले. 5 5 9मधून 6 गेले. 7 8 9 3 हे 35 मिनिटं इथं शिल्लक राहतील. 1 तास इकडे जाईल कारण 1 तास 60 मिनिटं झाले का त्याच्यामधले 1 तास तयार होतो. तो आपण इकडे दिला. 4 आणि 5 9 आणि 1 10. 10 तास 35 मिनिटं. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे एक बस नागपूरवरून अमरावतीला 4 तास 20 मिनिटात पोहोचते. परतीच्या प्रवासाला तिला 1 तास जास्त लागतो. तर नागपूरहून अमरावतीला जाऊन येण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? 4 तास 20 मिनिटं. परत रिटर्न यायला 5 तास 20 मिनिटं. 4 तास आणि 5 तास 4 तास आणि 5 तास 9 तास आणि 9 तास 20 मिनिटं आणि ते 40 मिनिटं 60 मिनिटं म्हणजे 9 तास आणि आपलं 4 तास 20 मिनिटं आणि 5 तास 40 मिनिटं. 5 तास 20 मिनिटं म्हणजे हे झाले 40 मिनिटं आणि हे झाले 9 तास आणि 40 मिनिटं. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 10वा प्रश्न आहे मध्यानंतर 12:05 सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 10 मिनिटे चालले. 12:05 सुरू झालेले नाटक 3 तास 10 मिनिटं चालले तर किती वाजता संपेल? 12 मध्ये 3 मिळवले. 1 2 1 2 आणि 3 वाजून 15 मिनिटं म्हणजे 3:15 वाजता संपेल. पुढचा प्रश्न आहे एका गावावरून एक बस 13:20 ला सुटली व 18:05 इतकी स्थळी पोहोचली तर या प्रवासात किती वेळ लागला? पहा इथे यामध्ये 13 नंतर 14 15 16 17 आणि 18 म्हणजे आणि 20 मिनिटं आणि हे म्हणजे 4 तास 45 मिनिटं
लागली. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, स्वप्नीलने सायकलने 1 तास 10 मिनिटे व आगगाडीने 2 तास 55 मिनिटे प्रवास केला तर त्याने एकूण किती प्रवास केला? 1 तास आणि 10 मिनिटं, 2 तास आगगाडीने केला 2 तास 55 मिनिटं. पहा इथं 55 अजून 5 घेतले तर झाले 60. इथं 5 आणि इथं 6 तर 60 मिनिटं, 1 तास इकडे गेला झाले 4 आणि इथं राहतील 4 वाजून 4 तास आणि 5 मिनिटं. 5 मिनिटं. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, 23 वाजून 40 मिनिटं ही वेळ 12 ताशी काल आपण पद्धतीत कसे दाखवतात? 13 वाजून 40 मिनिटं म्हणजे 24 वाजायला म्हणजे 12 वाजायला 20 मिनिटं बाकी आहेत म्हणजे 11 वाजून 40 मिनिटं PM. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, 14वा एक बस स्वारगेटहून सुटली आणि 2 तास 25 मिनिटे प्रवास करून साताऱ्याला 3:15 वाजता पोहोचली तर ती बस स्वारगेटवरून किती वाजता सुटली? यामध्ये 2 तास 25 मिनिटं प्रवास करून साताऱ्याला 3:15 वाजता पोहोचली म्हणजे 3 वाजून 15 मिनिटं. मग 3 वाजून 2 तास मागं गेलं तर 3 वाजून 15 मिनिटं, 2 वाजून 15 मिनिटं, 1 वाजून 15 मिनिटं आणि 3:15 ते 15 मधून 10, 25 मधून 15 गेले, राहिले 10 म्हणजे 10 अजून कमी गेले. 1 वाजला, 1 ला 10 कमी म्हणजे मध्योत्तर 12 वाजून 50 मिनिटं. हा 3 नंतर 2 आणि 1 वाजला, त्याच्यामधून 25 मधून हे 15 म्हणजे 15 वजा केले राहिले 10, अजून 10 वजा केले तर 12 वाजून 50 मिनिटं. मध्योत्तर 12 वाजून 50 मिनिटं. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 15वा प्रश्न आहे, रियांची शाळा सकाळी 8:30 ला भरते आणि दुपारी 3 ला सुटते तर शाळा किती वेळ चालते? 8:30, 8:20, 9:20, 10:20, 11:20, 12:20, 1:20, 2:20 आणि 3:20. 3:20 ला जर सुटली तर आपली 7 तास, पण 3:10 ला सुटते, अजून 10 मिनिटं कमी म्हणजे 6 तास आणि 50 मिनिटं. 6 तास 50 मिनिटं. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 16वा प्रश्न आहे, अनुजने बसने 4 तास 45 मिनिटं व आगगाडीने 5 तास 50 मिनिटे प्रवास केला तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती जास्त प्रवास केला? पहा इथं आपल्याला 5 तास तिने आगगाडीने प्रवास केला, 5 तास 55 मिनिटं वजा बसने केला 4 तास 45 मिनिटं. 55 मधून 45 गेले 10 आणि 5 मधून 4 गेला 1 तास 10 मिनिटे तिने जास्त आगगाडीने प्रवास केला. 1 तास 10 मिनिटं प्रवास. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 17वा प्रश्न आहे, मंजित दररोज 1 तास 20 मिनिटे व्यायाम करतो तर जून महिन्यात त्याने किती तास व्यायाम केला? जून महिन्याचे दिवस असतात 30 आणि त्याने रोज 1 तास 20 मिनिटं, मग 1 तास आणि 20 मिनिटं आणि जूनचे दिवस असतात 30. मग 0शी 0, 3 दुणे 6 आणि 3 एके 3 म्हणजे त्याने 3 तास आणि हे पहा दररोज 1 तास आणि 20 मिनिटे व्यायाम केला. जून महिन्यामध्ये 30 दिवस असतात, ते झाले 30 दिवसांचे 30 तास आणि 20 मिनिटं रोज, मग 20 गुणिले 30, 3 दुणे 6, 600 मिनिटांचा झाला. 10 तास 600 भागिले 60, 1 शून्य गेला, हा शून्य गेला, 6 एके 6, 10
30 मिनिटामध्ये हे 10 तास झाले. 30 आणि 10 40 म्हणजे 40 तास त्याने व्यायाम केला. पर्याय क्रमांक 3 बरोबर